महाशिवरात्रीची कथा. प्राचीन काळी एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू शिकारी होता. तो दररोज जंगलात जाऊन शिकार करून आपले जीवन चालवत असे. एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी तो शिकारी शिकार शोधत जंगलात गेला, पण दिवसभर प्रयत्न करूनही त्याला शिकार मिळाली नाही. उपाशी पोटी तो जंगलात भटकत राहिला. रात्र जवळ येत होती. हिंस्र प्राण्यांच्या भीतीने तो एका विल्व वृक्षावर चढून बसला. त्या झाडाखाली एक शिवलिंग होते, ते त्यालाही माहिती नव्हते. रात्र काढण्यासाठी तो झाडाची पाने तोडून खाली टाकत राहिला. योगायोगाने ती पाने शिवलिंगावर पडत होती. रात्रभर जागरण करताना त्याच्या डोळ्यातून अश्रू पडत होते, तेही शिवलिंगावरच पडले. अशा प्रकारे उपवास, जागरण, बिल्वपत्र अर्पण आणि अभिषेक हे सर्व नियम नकळत पूर्ण झाले. सकाळ होताच भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी त्याला दर्शन देऊन सांगितले, तू आज महाशिवरात्रीचे व्रत पूर्ण श्रद्धेने पूर्ण केलेस. तुझे सर्व पाप नष्ट झाले. त्या दिवसापासून त्या शिकाऱ्याचे जीवन बदलले. पुढील जन्मात त्याला मोक्ष प्राप्त झाला.